आहाहाहा! आज बनताय खोबऱ्याचे मोदक. आहाहा! पहिल्यांदा काय करायचं 2 खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या मस्तपैकी. मग दोन्ही वाट्यांना आहे ना किसणीमध्ये बारीक किस करून टाकायचं त्यांचं आणि मग साखर घ्यायची. पीठ करायला हो. हां, थांबा बरं का. हां, थांबा. पीठ झालंय. मग एका ताटात घेतलं मैद्याचं पीठ आणि एकूण घेतलं गव्हाचं पीठ. दोघांमध्ये मीठ टाकून घेतलं समसमान आणि मग मस्तपैकी कणिक मळून घेतली. आपला पिठाचा गोळा हो गरगरीत. ते झाल्यावर आपण जे खोबरं किसलं होतं ते एका कढईमध्ये जरा परतून घ्यायचं म्हणजे जरा चव लागती. मग काढून घेतल्यानंतर ती पिठी साखर एकजीव करून घ्यायची. हां, झालं. एकजीव झालं. मग पिठाची चाळणी घ्यायची आणि 1 चमचा सारण टाकायचं आणि चव बाजूनी नुसते गार भुंगून घ्यायचे आणि मग झाला मोदक तयार एका मागे एक. सगळं ताट भरून टाकायचं आणि तेल तापाय ठेवायचं इकडे कढईमध्ये आणि सगळे मोदक तेलामध्ये पवायला सोडायचे मोकळे. मस्तपैकी कसे दिसते सांगा बरं? खोबऱ्याचे मोदक हो.